हॅलो गाईज, आज आहे नारळी पौर्णिमा. त्यासाठी नारळाची पोळी करत आहे. म्हणून नारळ फोडून घेतलं, त्यातलं पाणी काढून घेतलं आणि त्याचे चाकून असे काप पाडून घेतले. तुम्ही बघू शकता. तुम्ही नारळी पौर्णिमाविषयी काय केलं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. मग त्याचे असे बारीक बारीक काप करून घ्या. बारीक काप केल्याने मिक्सरमध्ये चांगलं फिरवण्यात येईल. ते हाताला न लागता चाकू काप करून घ्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब नक्की करा. नंतर आपण मिक्सरला फिरवून घेऊया नारळ फिरवणं झालं. त्यानंतर कढईमध्ये तूप टाकूया. तूप टाकल्याच्या नंतर आपण केलेली नारळाची खीस टाकूया. मी गूळ पण मिक्सरला फिरून घेतलेला आहे. ते शूट करायचं राहून गेलं. तुम्ही गूळ पण फिरून टाका. साखर नसते यात. जरी तुम्हाला साखर टाकायची असेल तर साखर टाकू शकता. कमी गॅसवर मस्त परतून घ्या तुपामध्ये, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. खाली करपू देऊ नका, खाली करपेल जास्त. माझं पण तसंच होते, खाली शेगडी खूप फुल झाली होती. त्यानंतर गूळ टाकून घेतला मी, मिक्सर वाटा फिरवलेला. इलायची पूड टाकली, इलायची पावडर. बघू शकता किती छान झालं आहे आपलं मिश्रण. इलायची टाकून घेतली. मध्ये तुम्हाला ड्रायफ्रूट टाकायचे असतील तर ते पण मिक्सर वाटप टाकू शकता, पण मी नाही टाकले. असं घट्टसर होऊ द्या. पातळ झाली की पोळी फुटते. बघा मंडळी, किती छान झाली आहे आपली. आपण याच्यापासून मोदक पण बनवू शकतो. गव्हाचं पीठ घेतलं आहे, त्यामध्ये मीठ मिसळून त्याला मळून घेते. पीठ मळून घेते. पीठ थोडं पातळ मळा, कारण पोळ्या मस्त लाटता येतील. बघू शकता तुम्ही. पीठ मळून झालं. त्यानंतर मी पोळ्या लाटायला घेतलं. हळूहळू लाटा, जास्त बाहेर दिला ना तर मधलं सारण बाहेर येईल. व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे जास्त करून कडकूनच करून घ्या. नंतर तव्यावर टाकून भाजून घ्या. माझी तरीमध्ये फुटली पोळी. त्याला इग्नोर करा, कारण की सारण खूप चांगलं झालं होतं, तरी पण थोडं झालं. पोळी खूप छान लागते खायला. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. बघू शकता किती छान खरपूस भाजत आहे. आणि मी तुपात करते पोळी, कोणती का असं ना. भाजून घ्या. नंतर दुसरी करायला घेते. असं मध्ये सारण भरायचं. बघू शकता व्हिडिओमध्ये. खाली कापडाकडे दुर्लक्ष करा, कारण की त्याला सारण लागलं आहे. तसं तर मी स्वच्छ ठेवते, पण ते आता सारण लागलं आहे पोळी फुटल्यामुळं. फिरवून घ्या. अशी पोळी फुटती. बाय मंडळी. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब नक्की करा. बाय.